नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण शहर पोलीस स्टेशन व फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या हद्दीमधील एका दवाखान्यामध्ये अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दिनांक 24 एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला असून या प्रकरणातील जो संशयित आरोपी होता त्याने वडगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकारही घडला आहे. रवींद्र गारडे असं या संशयिताचं नाव आहे. त्याने वडगाव पोलीस स्टेशनने अटक केल्यानंतर त्याने पोलीस कोठडीमध्येच आत्महत्या केल्याचा प्रकार घडलेला आहे. 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा दिनांक 24 एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास फलटण मधील एका दवाखान्यामध्ये एका डॉक्टरने गर्भपात केल्याचा प्रकार घडला असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळत आहे. याबाबत अद्यापही फलटण शहर पोलीस स्टेशन किंवा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे. अतिशय धक्कादायक घटना घडली असूनही याबाबत अद्याप तरी या संबंधित डॉक्टरावरती कोणतीही कारवाई केली नाही. फलटण तालुक्यामध्ये गेल्या वर्षभरापूर्वी अवैधरित्या लिंग निदान केलं जात होतं. यामध्ये एका डॉक्टरावरती कारवाई झाली होती. हा प्रकार एका दैनिकाने समोर आणला होता. यानंतर पुन्हा एकदा आता 24 एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याचा प्रकार या ठिकाणी घडला असून आता याबाबत फलटण शहर पोलीस असेल किंवा उपजिल्हा रुग्णालयातून कोणती कारवाई केली जाते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.